एका इसमासह 3 विधी संघर्षित बालकांकडून प्राणघातक शस्त्र जप्त. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. 22 जून रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर येथील मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार 4 इसम हे एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये धारदार कोयते घेऊन यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड येथे येणार आहे. सदरची माहिती मिलिंद सिंग परदेशी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली सुगन साबरे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, आप्पा पानवड, मुक्तार शेख, राजेश राठोड, अमोल कोष्टी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी वरील इसमांना यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड नाशिक येथून शिताफीने पकडून ताब्यात घेतले. यामध्ये राहुल गौतम वाघमारे तसेच 3 विधी संघर्षित बालक असे असल्याचे समजल्यावरून त्यांच्याकडून 2000 रुपये किमतीचे 4 धारदार कोयते हस्तगत करण्यात आले असून सदर इसम व 3 विधी संघर्षित बालक यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती संगीता निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार शरद सोनवणे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार आप्पा पानवड, मुक्तार शेख, राजेश राठोड, अमोल कोष्टी व बालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केलेली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.